नीट टीईटी झालं, आता एमपीएससीच्या पेपरची चर्चा सुरू झालेली आहे। 22 मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एमपीएससी मार्फत औषध निरीक्षक ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी परीक्षा घेतल्या गेल्या होत्या। याच परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप झालेला आहे। दोघांनी तक्रारी केल्या, नंतर एकानं माघार घेतली, व्हॉट्सअप चॅट समोर आले, असं बरंच गुंतागुंतीचं हे प्रकरण आहे। याच प्रकरणात तुकाराम मुंढेंनी लिहिलेलं एक पत्र, रोहित पवारांनी केलेले आरोप, फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत। सगळं सविस्तर समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। एमपीएससी मार्फत औषध निरीक्षक पदासाठी म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टर पदाच्या 154 जागांसाठी 22 मार्चला चाळणी परीक्षा झाली होती। तारखा नीट लक्षात ठेवा। 12 जून 2026 ला याचे निकाल जाहीर झाले। 1 जुलै ते 22 जुलै दरम्यान पात्र असलेल्या 488 उमेदवारांच्या मुलाखती झाल्या। 22 जुलैला त्याची फायनल यादी सुद्धा जारी करण्यात आली। इथंच ट्विस्ट आला। 23 जुलैला गौरव पाटील नावाच्या ईमेलवरून एमपीएससीकडे एक तक्रार आली। या तक्रारीत काय होतं तर व्हॉट्सअप चॅट होतं। ते चॅट सुद्धा आपल्याकडे स्क्रीनवर व्यवस्थित बघा। यामध्ये काय दिसतंय तर एक व्यक्ती मेसेज करून सांगते की त्यानं अर्थातच एका व्यक्तीनं मला प्रश्न दिले होते, त्यातले 78 प्रश्न आले, ते मी कन्फर्म सोडवले, ते सोडून इतर 13 प्रश्न सुद्धा सोडवले, असे माझे टोटल 91 प्रश्न सोडून झालेत। त्यामुळे कमीत कमी 77-78 तरी मला कन्फर्म सोडवलेत आणि याला 2 ने डिवाइड करून घे। तेव्हा रिप्लाय येतो समोरच्याकडून की प्रश्नपत्रिका भेटली असेल तर ती चेक करून घे, किती बरोबर येत आहेत वगैरे वगैरे। असे पुढचे बरेच चॅट आहेत, तुम्हाला ते स्क्रीनवर दिसतील। आता या प्रकरणातला आणखी एक तक्रारदार आहे ऋषिकेश गांगर्डे। गौरव पाटील नावाच्या तक्रारदारानं माघार घेतली आहे, पण ऋषिकेश त्याच्या तक्रारीवर ठाम आहे। त्यानं जी तक्रार केली आहे त्यात त्यानं सविस्तर उल्लेख केला आहे की मी माझ्या इंस्टाग्रामवर एमपीएससीच्या निकालाची यादी पोस्ट केली होती, तेव्हा मला बऱ्याच लोकांचे फोन मेसेज आले किंवा त्याला माहिती मिळाली बऱ्याच लोकांकडून। एकानं 12 लाख रुपयात हाच पेपर विकत घेतल्याची मला माहिती दिली। तसंच या प्रकरणात 2 बहीण भाऊ सुद्धा आहे, एक दिव्यांग असल्याचं बनावट प्रमाणपत्र दाखवलेला उमेदवार सुद्धा आहे। असे बरेच जण या पेपर फुटीचे लाभार्थी असल्याचा आरोप या गांगर्डेनं केलाय। तसंच गौरव पाटीलनं सुद्धा आपल्याला काही माहिती दिली होती, पण आता तो दबावामुळे माघार घेतोय, असं गांगर्डेचं म्हणणं आहे। सर्वांना सांगण्यात येतंय की तक्रारदार गौरवने जरी माघार घेतली असेल तरी मी माघार घेतलेली नाहीये। गौरववर दबाव आला होता, त्याचे वडील आणि ते आले होते माझ्याकडे काल सकाळी। त्यांनी सांगितलं आम्हाला तिथं राहायचंय वगैरे। आणि आता सर्व विद्यार्थ्यांना विनंती, त्याने जर तक्रार माघार घेतली तर तुमच्याकडे प्रूफ आहे, तुम्ही काय करा, लाखो आयोगाला मेल करा आणि त्या तक्रारीची चौकशी करून त्या संबंधित क्लास चालक आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल फॉरेन्सिक तपासणी करण्याची विनंती करा। मी तक्रार मागे घेतलेली नाहीये। याच प्रकरणात आता आणखी एक विषय, एमपीएससीनं जी प्रतिक्रिया दिली आहे ती थोडी वेगळी आहे। एमपीएससीचं म्हणणं आहे की यातल्या गौरवनं 26 जुलैला मेल केलाय, म्हणजेच काल त्यानं मेल केलाय। तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे यानं भ्रम पसरवण्यासाठी हा सगळा प्रकार केल्याचं गौरवने म्हटल्याचं एमपीएससीने सांगितलंय। तसंच एमपीएससीनं आज 27 जुलैला तक्रारदार आणि ज्याला फायदा झालं म्हटलं जातं या पेपर फुटीचा, अशा दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं, पण दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत ते हजर राहिलेले नाहीयेत। आता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय तर पेपर फोडण्याचा आरोप कुणावर होतोय तर नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीच्या नावाच्या एका क्लासवर। या क्लासमधून एका माणसानं प्रश्न लीक केले। एमपीएससीचा पूर्ण पेपर नाही फुटला, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटलाय। या क्लासच्या विद्यार्थ्यांकडे 90% प्रश्न आधीच होते। 2 दिवस आधी क्लासमधील विद्यार्थ्यांकडे हे प्रश्न आले होते। विद्यार्थ्यांनी पैसे दिल्यावर संबंधित व्यक्तीनं त्यांना व्हॉट्सअपवरती सगळ्या गोष्टी पाठवल्या आणि 2-3 मिनिटात त्या सगळ्या गोष्टी डिलीट केल्या। एका विद्यार्थ्यानं याचेच सगळे स्क्रीनशॉट घेऊन ठेवले। प्रश्न डाउनलोड झाल्यानंतर त्याने ते पुरावे म्हणून स्क्रीनशॉट घेऊन ठेवले आणि आता हेच पुरावे पोलिसांना सापडले, असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। हे सगळे आरोप रोहित पवारांनी केले। याच पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी औषध निरीक्षक भरतीचा मूळ पेपर आणि विद्यार्थ्यांना परीक्षेच्या 2 दिवस आधी पाठवण्यात आलेला पेपर किंवा तो प्रश्नसंच दोन्ही स्क्रीनवर दाखवलं। विशेष म्हणजे पेपर फुटीचं हे सगळं प्रकरण अर्थातच ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी आहे, त्यामुळे एफडीएकडे हे सगळं खातं आहे। एफडीएचे आयुक्त सध्या तुकाराम मुंढे आहेत, त्यामुळे रोहित पवारांनी तुकाराम मुंढेंची सुद्धा भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं। पण रोहित पवारांनी हा सुद्धा दावा केलाय की तुकाराम मुंढे यांच्याकडेही या प्रकरणातल्या तक्रारी आल्या होत्या, तेव्हा मुंढे साहेबांनी एमपीएससीला पत्र लिहून या प्रकरणाबद्दल कळवलं सुद्धा होतं। अजून लोकेश पाटील नंतर गौरव पाटील आणि ऋषिकेश 2 जे युवा आहेत त्यांनी एक पत्र तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसला दिलं होतं
21 तारखेला आणि त्याच दिवशी संध्याकाळी तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसनी एमपीएससी आयोगाला ते पत्र आणि ते सगळे पुरावे तिथे पाठवले होते आणि तुमच्या लेवलवर तुम्ही निर्णय त्या ठिकाणी योग्य पद्धतीचा घ्यावा अशी विनंती केली. आज सुद्धा आम्ही जेव्हा चर्चा केली, तुकाराम मुंढे साहेबांचं मत आहे की सिस्टममध्ये म्हणजे सरकारमध्ये जे अधिकारी येतात ते स्पर्धा परीक्षा देऊन पारदर्शक पद्धतीने येणं फार महत्वाचं आहे. असं हे सगळं गुंतागुंतीचं प्रकरण आहे. थोडक्यात काय तर या परीक्षेतले काही प्रश्न लीक झाल्याचा, हा प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा आरोप आहे. एमपीएससीचं म्हणणं आहे हे आपसातल्या वादातून किंवा स्पर्धेतून झालेलं असावं. नापास झालेल्या उमेदवारानं परीक्षा रद्द व्हावी म्हणून हा बनाव केल्याचा सुद्धा एक आरोप आहे. पण आम्ही जे काही प्रकरण असेल त्याची चौकशी करू असं एमपीएससीनं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात जर पेपर रद्द करण्याचा बनाव रचलेला असेल तर त्याचीही चौकशी होणं गरजेचं आहे आणि जर पेपर लीक झाला असेल तर ते सुद्धा समोर येतं की नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आता रोहित पवार या प्रकरणात आणखी किती पुढे जातात, या प्रकरणातला तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे नेमका कुठपर्यंत जातो हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. पण या सगळ्या गोंधळाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय, या सगळ्या आरोप प्रत्यारोपांबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत, तसंच याच ड्रग इन्स्पेक्टर पदाच्या या प्रकरणाबद्दल तुमच्याकडे काही माहिती आहे का, तुमच्या काही आरोप आहेत का, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.